ठाकरे कुटुंबाच्या तिसऱ्या तीनही पिढ्या एकत्र आल्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय। या फोटोमध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या सोबत दिसतात। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनाची एका दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे। अटी शर्तींसह मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी दिली आहे। मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली आणि त्यानंतर जरांगेंनी मुंबई पोलिसांकडे हमीपत्र सादर केलं। या हमीपत्रामध्ये त्यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या अटी शर्ती आणि कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने 20 आश्वासनं दिली आहेत। मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांसह आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तर मनोज जरांगेंच्या ताफ्यामध्ये 10 ते 20 हजार गाड्या आहेत। जरांगे पाटलांचं ठिकठिकाणी मराठा समाजाकडून स्वागत केलं गेलं। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बारामतीमध्ये भवानीनगर कारखान्यात शेतकरी मेळाव्याला हजर होते। शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे गेलं पाहिजे, चांगलं उत्पन्न घेण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे। शेतकऱ्यांचे प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न होईल असं आश्वासन भरणेंनी दिलं। हिंदू समाज प्रत्येक गल्लीबोळामध्ये गणेशोत्सव साजरा करतो। जरांगेंना गणपती उत्सवानंतर आंदोलन करता आलं असतं। ज्या राजकीय पक्षांनी त्यांना समर्थन दिलं त्यांचे विचार करायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मराठा आरक्षणावरून नवनाथ वाघमारेंनी शरद पवारांवर टीका केलेली आहे। शरद पवारांना सत्तेत नसल्यावर नवीन उचापती सुचतात, तसंच पवारांनी सत्तेत असताना मराठा समाजाला का आरक्षण दिलं नाही असा सवाल त्यांनी केला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये शेतकरी मेळाव्याला उपस्थिती दर्शवली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि उत्तम पीक येण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करावा असा सल्ला दिला। तसंच AIचा वापर केला तर 50% पाण्याची बचत होऊ शकेल असं सुद्धा त्यांनी म्हटलं। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मराठा आंदोलकांसंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली आहे। तर जातनिहाय जनगणना करण्यात यावी आणि त्यातूनच आरक्षणाचे सगळे प्रश्न मार्गी लागतील अशी प्रतिक्रिया पटोलेंनी दिली। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी पाठिंबा दिलेला आहे। धनंजय देशमुख हे मुंबईपर्यंत मोर्चामध्ये सहभागी होतील। तर सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार आहे। तर विखे पाटील पुण्यात जरांगेंची भेट घेतील। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते। इंदापूर तालुक्यातील भवानीनगर कारखान्याने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला पवारांनी उपस्थिती लावली। तसंच शेतकऱ्यांच्या उपयोगी असलेल्या कृषी प्रदर्शनाची देखील त्यांनी माहिती जाणून घेतली। विखे पाटील आज रात्री मुंबईत येणार आहेत। तर विखे पाटील जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। गणपती बाप्पा लाडक्या भक्तांच्या घरात विराजमान झाले आहेत। भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या घरी सुद्धा ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन झालं। तावडे यांनी बाप्पाच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती। निवडणुकीसाठी आम्हाला बस सोडण्याची आवश्यकता नाहीये। वर्षाचे 12ही महिने शिवसेना शिंदे गट काम करत असतो। गणेशोत्सवात शिवसेनेनं सोडलेल्या बसेसवर टीका करत शिंदेंनी उत्तर दिलं।
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आम्ही एसटी सोडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. तर राज्यातील ज्या ठिकाणी एसटीची प्रवासी संख्या कमी होती त्या ठिकाणच्या बस आम्ही कोकणासाठी वळवण्यात आल्या होत्या, असं सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी सांगितलं. उद्धव ठाकरे सहपरिवार राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसांचे बाप्पा असतात. तर उद्धव ठाकरे यांनी घरी यावं यासाठी त्यांनी फोन केला होता आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब सहपरिवार जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. गिरगावच्या खेतवाडीच्या गणरायाला ओळखलं जातं आणि यावर्षी या मंडळाचं 67वं वर्ष आहे आणि यावर्षी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते गणरायाचा प्रथम मुखदर्शन सोहळा पार पडला. यावेळी मंडळातील पदाधिकारी आणि गणेश भक्त हजर होते. जालन्यामध्ये महानगरपालिकेनं गणेशोत्सव मंडळांना सेवा शुल्क आकारलं होतं. मात्र गणेशोत्सव मंडळाने याबाबत नाराजी दर्शवली होती. नंतर उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीनंतर हे सेवा शुल्क टाळण्यात आलं.